एक अग्रमानांकित स्पर्धा त्यांनी कव्हर केलेली आहे. दरम्यान या ठिकाणी कुक्षी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दिलीपजी एकनाथ पाटील यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया पडगा प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. देवा लाईन्स आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. जर एखाद्या वेळी जर चेंडू हाताला गेला तर बादिल शेख आणि शाहिद खान हे दोन फलंदाज आपल्याला सलामीवीर म्हणून बॅटर पाहायला मिळतात आणि षटकाला सुरुवात करतो. या ठिकाणी एस जी टायगर संघाच्या माध्यमातून सुरेश पारधी. एस जी टायगर संघाचा विचार केला तर एक सामना त्यांनी खेळलेला आहे, एक सामना त्यांनी जिंकला आहे आणि आता मात्र दुसरा सामना ते खेळत असताना देवा लाईन्सच्या माध्यमातून आणि हे सर्व लाईन्स पाहूया कशा रीतीने मात्र खेळ आज पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी साकारतील. 5 षटकांचा सामना सुरेश पारधी लेफ्टामा ओव्हर द विकेटने मात्र सुरुवात करतोय आणि पहिल्या चेंडू पाहू शकाल या ठिकाणी टर्न केला लॉंग ऑनवरती फिल्डर आहेत. मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल चांगला खेळ चांगली फिल्डिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि उज्ज्वल शिलार तर मात्र इन ॲक्शनमध्ये येणं अजूनही मात्र ताकद वाढली आहे. जी स्पोर्ट टायगर संघाचा आपण विचार केला तर अर्थात सचिन गोडविंदे संकेत गोडविंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो एस जी टायगर संघ आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पराग पाटोले यांनी मात्र पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो देवा लाईन्स. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव बाजीलनं कंप्लीट केली, स्वतःचं खातं उघडलं आणि आता मात्र स्ट्रायकिंग इनला पाहू शकाल शाहिद खान. हा बॅटल खूप छान असेल. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पाहू शकाल परफॉर्म डिलिव्हरी अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला, परंतु आउटफील्ड किती फास्ट आहे पहा. चेंडू सरळ अगदी सीमेरेषे लगत जाऊन चेंडूला फील्ड केले गेलं आणि तत्पुरती एक धाव तिथे मात्र शाहिदनं कंप्लीट केली. भन्नाट वेगाने चेंडू हाताळला आणि जेव्हा जेव्हा शाहिद खान सुरेश पारधीमध्ये बॅटल होत असतो तेव्हा तेव्हा मात्र तो बॅटल नेहमीचपणे आपण कडवट पाहत असतो, कारण दोघांकडे क्षमता आहे, अनुभव आहे आणि एका कॅटेगरीचे 2 खेळाडू आहेत. अनेक वर्षांपासून टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी मात्र कव्हर केलेल्या आहेत आणि आता मात्र या ठिकाणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात खेळत असताना 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं. पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये 2 धावा आतापर्यंत जोडल्या देवा लाईनच्या खात्यामध्ये आणि सुरेश आता मात्र पुन्हा मार्गस्थ होतोय. ओहो फटका मात्र खोदून काढलाय, थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज. लॉंग ऑनवरती फिल्डर उज्ज्वल शेलारची लाजवाब फिल्डिंग. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू त्याच्या डोक्यावरून निघून जाईल, परंतु काय कमिटमेंट पाहिलं, सुंदर कामगिरी त्याची पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या असंच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक धावी फार मोलाची असते. त्या धावा ते मात्र वाचवण्याचं कार्य उज्ज्वल शेलारच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रत्येक चेंडूवरती आता मात्र आपल्याला सिंगल धाव पाहायला मिळत आहेत. 3 धावा त्या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र या ठिकाणी सुरू आहे. चेंडूला आपटी दिली, हुक केलाय आणि पाठवला लॉंग लेगच्या दिशेनं. शाहिद खानच्या बॅटमधून येणारा हा पहिला दमदार चौकार. चेंडूमध्ये एवढी खराबी नव्हती, परंतु फटका मात्र त्या ठिकाणी बनवला शाहिद खाननी. त्याच्या झोनमध्ये चेंडूला मात्र आपटी दिली शाहिद खान आणि त्याचमुळे पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि लॉंग लेगकडे डीपमध्ये कुठलाही फिल्डर नव्हता, तीच जागा त्यांनी निवडली आणि पहिली बाउंड्रीज आपल्या देवा लाईनच्या वतीने पाहायला मिळाली. ओहो इथे मात्र चिप करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज चेंडू हवेत, शत्रक्षक चेंडूच्या खाली पोहोचतो आणि मोठे विकेट्स. अर्थात या बॅटलमध्ये कुठेतरी सुरेश पारधीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं, कारण शाहिद खानला त्याने मात्र या ठिकाणी माघारी पाठवलं आणि लागणारा देवा लाईन संघाला हा पहिला धक्का. चला स्पीडअप करायचं आपण.
नवीन येणाऱ्या फलंदाजाने सुद्धा लवकरात लवकर एंट्री करायची आहे, कारण यानंतर आपल्याला अजून एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. शाहिद खान बाद झाल्यानंतर जयेश विषय आला तिसऱ्या क्रमांकावरती, कारण कालची स्पर्धा जी आपण पाहिली उपसरपंच चषक त्या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा अवॉर्ड त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने जिंकला. तब्बल पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी 56 धाबा ठोकल्या होत्या आणि आज या पटका प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहूया कशा रीतीने तो कामगिरी करेल. मॅन फ्रॉम वाफाले 7 या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का आपण पाहिला आणि जयेश विषय मात्र या सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर चांगल्या टचमध्ये आहे आणि आल्या पहिल्या चेंडूवरती हाणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला मात्र शत्रचक महेश पाटील आणि महेश पाटीलकडनं मात्र ही चूक पाहायला मिळाली. सहसोपा झेल होता, कारण याच महेश पाटीलने या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी इनिंग साकारली, परंतु या दुसऱ्या इनिंगमध्ये आता मात्र कुठेतरी त्याच्याकडून चुका पाहायला मिळाल्या. कारण एखादी छोटीशी चूक आपण नेहमीच पाहत असतो की आपल्या संघाला कधी कधी महागात पडत असते. कारण जयेशला मात्र जीवनदान देणं पण एक कुठेतरी धोक्याची घटना तिथे मात्र नक्कीच घडली असंच म्हणावं लागेल. आणि अशा रीती पहिल्या षटकाचं केली ते समाप्त झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना देवा लाईन संघानं धाबा जोडला, एकूण 1 गडी बाद 8 आणि षटक समाप्त झाल्यानंतर जास्त आपण टीम मीटिंग करू नका यांनी याच्या कारण विनंती करतो की आपण यानंतर अजून एक सामना आपल्याला या ठिकाणी खेळवायचा आहे. चांगली संधी होती सुरेशला, आय थिंक 2 सफलता नक्कीच मिळाल्या असत्या, परंतु कुठेतरी आउटफील्डमध्ये मात्र आपल्याला चुकीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगाने मात्र जयेश विषय अर्थात त्या ठिकाणी बचावला आणि कुठे त्याचा देवा लाईन संघाला मात्र नक्कीच फायदा होऊ शकतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज उज्ज्वल शेलार. पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव तो उपस्थित नव्हता, परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याचं इन ॲक्शनमध्ये राहणं मात्र या ठिकाणी कुठेतरी चांगलं होऊ शकेल. यानंतर तो सामना आहे SK स्पोर्ट्स सापे विरुद्ध SC टायगर्स. या दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. SK सापे अर्थात ज्ञानेश्वर मागे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसरीकडे SC टायगर संघ आपण जर पाहिला तर चेतन पाटील आणि संदीप काटोले यांनी या संघ पुरस्कृत केलेला आहे. उज्ज्वल शेलार राऊंड द विकेट ओर द विकेट मारा करतोय. बॉलर पास ड्राईव्ह इथं मात्र पाहू शकाल अतिशय चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला. मिड ऑफला चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंग ऑफचे फिल्डर चेंडूवरती झेपावले आणि या तत्परते जयेशला मात्र त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण करण्याची संधी तिथे मिळाली आणि अशा रीतीने मात्र सिंगलच्या वतीनं फलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर 9 धावा आत्तापर्यंत लागल्या गेल्या. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही कनेक्शन मात्र झाला नाहीये. शाहिद खान बाद झाल्यानंतर मात्र जो प्रेशर आता फलंदाजावरती आपण पाहतोय तो साफ दिसून येतोय आणि तसे उज्ज्वल शेलारकडे मात्र व्हेरिएशन आपण पाहतो. नेहमीच एका षटकामध्ये तो मात्र परिवर्तन करत असतो आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगला गोलंदाज म्हणून आपण पडगा टेस्ट क्रिकेटमध्ये त्याला पाहत असतो. इथे मात्र पाहू शकाल फिंगर रोल स्लोअर गतीचा चेंडू होता आणि चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी सर्पाप्रमाणे मात्र चेंडू वलन घेतला आणि डॉट चेंडूची तिथे मात्र सांगता पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव जयेशने मात्र पूर्ण केली होती. तदनंतर बाजीलनं लगातार 2 चेंडू मात्र मिस केले आणि आत्तापर्यंत पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी चांगला खेळ SG टायगर संघाच्या वतीने आपण पाहतो. रिव्हर्सचा फटका तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू लॉंग ऑफकडे ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत आणि 1 धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. यानंतर SK स्पोर्ट्स सापे संघ फाईट करेल SC टायगर संघाच्या विरोधात. यानंतर आजच्या दिवसातील आपण शेवटचा सामना पाहणार आहोत. इथे मात्र फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या टोला चेंडू स्पर्श लागला आणि त्याचमुळे जयेशने मात्र फॉलो थ्रोमध्ये या चेंडूला मात्र त्या ठिकाणी स्टॉप केलं. काय सुंदर गोलंदाजी, कंदुशी गोलंदाजी उज्ज्वल शेलारची आपल्याला पाहायला मिळतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, विकेट त्याला प्राप्त करता आली नाही, परंतु ज्या धाबा त्याला वाचवण्यासाठी कार्य सोपवलं होतं संघनायकाने ते कार्य आता मात्र चांगल्या पद्धतीने मात्र तो या ठिकाणी पार पाडतोय. आत्तापर्यंत 2 धावा त्याने खर्च केल्या. 5 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी संपन्न झाला आणि दुसरा षटकाचा खेळ समाप्तीच्या वाटेवरती आणि आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 9 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत.
10 धाबा पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 8 धाबा आल्या होत्या. हो पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडूची फेकी, चेंडू मात्र पाहू शकाल या ठिकाणी लॉंग ऑनकडे ट्रॅव्हल झालाय. सुरेश पारधी वेगाने तिथे मात्र चेंडूवरती झेपावतोय आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाने मात्र एकूण धाबा पूर्ण केल्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 12 धाबा धाफलक्यावरती जोडल्या गेल्या आणि गडी इथे मात्र गमावला आतापर्यंत देवा लायन्सनं 1. म्हणजे आतापर्यंत लायन्स प्रमाणे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली नाही. याचा अर्थ की गोलंदाजाने मात्र अचूक लाईनवरती मात्र मारा केला आणि त्याच अनुषंगाने मात्र थोड्याशा शांत गतीने मात्र धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या अनुषंगाने एखादा वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतोय त्या अनुषंगाने आता मात्र देवा लाईन्स सगळे फलंदाज धावांसाठी मात्र त्या ठिकाणी तडफडत असताना, संघर्ष करत असताना, कारण आज जे आपण सर्व सामने पाहिले, जे हाय स्कोरिंग सामने पाहिले, की हा सामना लो स्कोरिंग असेल का? ज्याप्रमाणे सुरुवात देवा लाईनची पाहायला मिळाली. विक्रुलर क्षेत्ररक्षण तुम्ही आता मात्र पाहू शकाल. थोडासा स्पीडअप करायचा आहे. सुरेश पारधी यांना सुद्धा विनंती असेल की यानंतर आपल्याला एक सामना अजूनही कव्हर करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये थोडंसं आपण पाठीमागे आहोत, कारण आज उशिराने सामने आपण सुरू केले आणि त्या अनुषंगाने आज किमान 7 सामने तरी आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातील हा 6वा सामना आपण पाहतोय आणि या दुसऱ्या स्पेलमध्ये सुरेश पारधी आता मात्र या ठिकाणी सुरुवात करतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न्याला लिडिंग चेंडू अभ्यास शॉट फायलेकडे फिल्डर आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा मात्र चूक पाहायला मिळाली. आता मात्र बाजिलला जीवनदान. काय सुंदर गोलंदाजी. दुसऱ्यांदा मात्र सुरेश पारधीच्या गोलंदाजीवरती कुठेतरी आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षकाने मात्र साथ दिली नाहीये, कारण फिल्डिंग डिपार्टमेंट हा एक चांगला डिपार्टमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या अगोदर पाहिलं तर आपण मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये महेश पाटील चूक केली होती. त्यानंतर आता मात्र शॉर्ट फायलेकडे मात्र त्या फिल्डरनं चूक केली. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली बाजिलनं आणि त्यानंतर भुलभुलैया जागते रहो असा मात्र या ठिकाणी आव्हान देत असताना मात्र गोलंदाज सुरेश पारधी, दोन्ही फलंदाज आता मात्र चाच पडतात, त्या ठिकाणी संघर्ष करतायत. मोठे फटके खेळण्याचा ते प्रयत्न करतायत, परंतु आतापर्यंत हवी तशी टायमिंग त्यांना मात्र चेंडूवरती साधता येत नाहीये. प्रयत्न करावा लागतील. तुम्ही पडगा प्रीमियर लीग खेळता आणि जर अशा प्रमाणे जर तुमची फलंदाजी झाली तर मात्र तुमचा संघ बागफुटवरती येऊ शकतोय. फटका हवेत केला जयेश विशेनं आणि सरळ चेंडू मात्र जाऊन विसावतोय. मी आता मॅच मध्ये नंतर फ्री झाला करतो. करतो संध्याकाळी करतो. तर या ठिकाणी फलंदाज जयेश विषय मात्र बाद झाला. बाद होण्यापूर्वी हवी तशी त्याला मात्र कामगिरी करता आली रे. 7 चेंडू त्याने फेस केले आणि एकूण फक्त 4 धावांत त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती आला या प्रथमेश विषय. जवळपास 14,500 पॉईंट्सनं मात्र हा खेळाडू मात्र खरेदी केला आणि त्यानंतर पाहू शकाल त्याची विकेट धोक्यात. सुरेश पारधी चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सेफ लँडिंग झालं आणि तत्पुरती 2 धाबा त्या ठिकाणी मात्र फलंदाजाने पूर्ण केलं. पहिल्या चेंडूवरती आपलं वैयक्तिक खातं प्रथमेशने उघडलं आणि संघाची धावसंख्या आता मात्र या ठिकाणी देवा लाईन संघाची आपण पाहतोय 2 गडी बाद 15 धाबा धावफलकावर. आतापर्यंत कुठलाही फलंदाजाला मात्र सीमारेषा ओलांडता आली नाही. एक मात्र 4 पाहिला आपण शाहिद खानच्या बॅटमधून. तदनंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी मोठा फटका खेळता आला नाहीये. संत फलंदाजी, परंतु नक्कीच या ठिकाणी चांगली बॅटिंग ऑर्डर आहे देवा लाईनचा आपण विचार केला तर, आणि कदाचित या ठिकाणी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होऊ शकतोय, परंतु तो प्रयत्न तुम्हाला इथून करावा लागेल.
सुरेश पारधी चांगली गोलंदाजी करतोय आणि पाहू शकाल आज चांगल्या रिदममध्ये आहे सुरेश पारधीचा विचार केला तर जी त्याची ताकद आहे स्विंग इन डिलिव्हरी त्या स्विंग इनवरती आता मात्र त्यांनी जास्त प्रभाव सोडला आणि त्याच अनुषंगाने त्या चेंडूवरती अनेक फलंदाज त्यांनी मात्र आतापर्यंत शांत ठेवण्यामध्ये त्याला यश आलंय आणि तसंही सात समुद्र पलीकडे जाऊन या गोलंदाजानं आपला अधिराज्य गाजवला आणि 30 धार आता मात्र या स्पर्धेमध्ये त्याची पाहायला मध्ये स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र शरीराचा वेध घेऊन या ठिकाणी पाहू शकाल निर्धावनं चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली आत्तापर्यंत 18 चेंडूचा खेळ आपण पाहिला 3 षटकाचा खेळ इथे मात्र पाहिला आणि फक्त धाफलक्यावरती धाबा आपण जर पाहिल्या तर 15 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यात चला लगेच फिल्डिंग लावायची आहे एच जी टायगर संघ जास्त आपण एकत्रित येऊ नका कारण यानंतर आपल्याला एक सामना अजूनही कव्हर करायचा आहे एस के स्पोर्ट्स आपे विरुद्ध एस सी टायगर्स या दोन संघादरम्यान तुम्ही पुढील सामना पाहणार आहात 3 षटकांमध्ये फक्त 15 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या प्रज्ञा प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि जे ऑनलाईन प्रेक्षक सध्या ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचं सर्वांचं आपण करूया स्वागत चला आपण करूया पुढील षटकाला सुरुवात अतिशय सुंदर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला एच जी स्पोर्ट संघ पाहायला मिळतो आणि संकेत गुडविन त्यांच्या चेहऱ्यावरती आता मात्र आपल्याला स्मिथ स्माइल सुद्धा पाहायला मिळत आहे ज्या अनुषंगाने या संघाने आज खेळ प्रस्तावित केले कारण पहिल्या सामना सुद्धा मात्र या संघाने जिंकला आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र कुठेतरी आपल्याला वर्चस्व या संघाचं पाहायला मिळतोय आणि इथून मात्र कुठेतरी प्रथमेश विषय आणि बादल शेखला मात्र काहीतरी खेळामध्ये परिवर्तन करावं लागेल आणि तसे काळाची गरज आहे बदल घडणं गरजेचं आहे जर बदल आपण घडवला नाही तर मात्र आपण या जीवनामध्ये पुढे वाटचाल करू शकणार नाही आणि तो बदल इथे घडवावा लागेल 3 षटकामध्ये आपण म्हणू शकतो की संतगतीने धावा आल्यापर्यंत अजूनही 2 षटकाचा खेळ येणं शिल्लक आहे जर या 2 षटकामध्ये तुम्ही आक्रमकता बॅटिंग जर तिथे दाखवली तर मात्र या ठिकाणी तुम्ही चांगला खेळ करू शकता आणि 4थ्या षटकात सुरुवात करते गोलंदाज शानू फिल्डिंगमध्ये तुम्ही लक्ष वेधलं तर ऑन साईडकडे 3 फिल्डर डीपमध्ये आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळू शकेल वाडिश मिड विकेटला एक फिल्डर आहे त्यानंतर लॉंग वनकडे एक फिल्डर तैनात आहे आणि आता मात्र हा फटका सरळ गोलंदाजाच्या डोक्यावर मात्र पाठवलाय प्रतीक्षा एंटरप्राइजेस स्टँडला सलामी देण्यासाठी बादिल शेखच्या बॅटमधून येणारा पहिला विकेट षटकार
आता वेळेचं भान तुम्हाला सुद्धा मात्र असणं गरजेचं आहे आणि यानंतर आम्हाला एक सामना अजून या ठिकाणी खेळवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मी विनंती करतोय की आपण जास्त वेळ एकत्रित येऊ नका आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फिरीट. 29 धाबा धाफलक्यावरती चांगला धाबा मात्र या षटकामध्ये पाहायला बोलतात आणि जर अशाच प्रमाणे जर बॅटिंग जर होत राहिली तर मात्र कुठेतरी 50 धावसंख्येपर्यंत देवा लाईन संघ मात्र मजल मारू शकतोय. रिबाचा फटका, वॉटर स्ट्रोक, शॉट ऑफ द इव्हिनिंग, चेंडू आउट ऑफ द पार्क, ठोकलाय बाजीलनं हा षटकार. परंतु ज्या लेंथवरती त्याला गोलंदाजी करणं गरजेचं आहे त्या लेंथवरती त्याची गोलंदाजी होत नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र या ओव्हरमध्ये भरपूर वेगानं धावा आपण पाहिल्या. आतापर्यंत त्यांनी दोनच लिगली चेंडू हाताळलेले आहेत आणि एकूण आपण जर विचार केला तर 20 धावा 2 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केल्या. महागडं षटक आणि जर अशा प्रमाणे जर बॅटिंग होत राहिली तर मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये देवा लाईन संघ मात्र या ठिकाणी पोचू शकतो. आणि आता मात्र लाईन्स प्रमाणे खेळ बाजील शेखचा आपण पाहतोय आणि याच फटक्यांसाठी आपण बाजीला ओळखतोय. पटका टेनिस क्रिकेटमध्ये पुन्हा द स्विच हिट आणि पुन्हा चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धाबांसाठी षटकार. कुक्षेचे सन्माननीय दिलीपजी एकनाथ पाटील, त्याच्या समेत कुक्षेगावचे युवा उद्योजक आकाश पाटील, विद्यमान पोलीस पाटील प्रमोदजी पाटील आहेत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चेतनजी पाटील उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे कुक्षेगावचे उद्योजक कल्पेशजी पाटील आहेत आणि मात्र ही स्पर्धा एन्जॉय करतायत. आणि सर्व प्रेक्षकांना आता मात्र मंत्रमुग्ध करणारी ही बॅटिंग बाजील शेखच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 षटकार बाजीलने इथे मात्र लगावले आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 26 धाबा गोलंदाज शानूने खर्च केले. अजून एक वन्स अगेन्स्ट वन्स मोर 5 सिक्सर. तर 15 धाबा होत्या आणि आतापर्यंत आपण जर शानू या ठिकाणी विचार केला तर 5 षटकार त्याच्या विरोधात आले आणि त्यानंतर 2 स्वेर चेंडू इथे मात्र हाताळले. 32 धाबा आतापर्यंत शानूने खर्च केले आणि अजूनही आपण जर या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चला वेगळं मी विनंती करतो की आपण जास्त या ठिकाणी टीम मीटिंग करू नका. लगेच तुम्हाला सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे की एखादा विक्रम या स्पर्धेमध्ये या प्रस्थापित केला जाऊ शकेल का की 6 चेंडूमध्ये 7 षटकार. अर्थात टेनिस क्रिकेटचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये 10 षटकार ठोकणारे 2 फलंदाज आपण पाहिलेले आहेत. पहिला फलंदाज हिरामन शेलारला पाहिला आपण, त्यानंतर भरुडीचा अजय पाटील याने सुद्धा मात्र तो कारनामा मानकुलीच्या स्पर्धेमध्ये केला आणि आज 6 चेंडूमध्ये 7 षटकार बाजील शेख मात्र या ठिकाणी जोडेल का.
प्रेशर आहे गोलंदाज शानूवरती आणि तदनंतर पुन्हा रिवर्सचा फटका फुलटॉस आहे. चेंडू मात्र हवेत केलाय परंतु डीप मध्ये पिल्लर आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हँड 6 चेंडू आणि 6 षटकार बॅटिंग आवडले असेल तर बाजिल शेखसाठी एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक 40 धाबा बाजिलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर नशिबाची 7 फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर. पंचांचा बायचा इशारा आणि एकूण 4 धाबा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. एसजी टायगर संघाला विनंती करतो की आपण क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे आणि आपल्या करिअर मधील सर्वात मागणं षटक आज परगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून शानूने हाताळलं. तब्बल 42 धाबा त्यांनी खर्च केल्या आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये आणि या चांगल्या इनिंगसाठी बाजिल शेखसाठी परगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष अमर भुईर यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. चला आपण खेळायला सुरुवात करूया. कुठल्या प्रकारचा वेल त्या ठिकाणी जास्त घेऊ नका कारण यानंतर आम्हाला अजून एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे आणि विद्यमान परगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहुलजी चेंदे यांच्या वतीने सुद्धा बाजिल शेखसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. कारण चांगल्या खेळाची शराणा होणं गरजेचं आहे. कारण ज्याप्रमाणे या संघ त्याचा बाग फुटला होता 3 षटकामध्ये 15 धावा असताना 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले बाजिलनं आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला आता मात्र तो घेऊन चाललाय. आतापर्यंत आपण विचार केला तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक अर्धशतकी इनिंग महेश पाटीलच्या माध्यमातून पाहिलेली आहे की या स्पर्धेतील दुसरी अर्धशतकी इनिंग पाहायला मिळेल का. 40 धावसंख्येवरती खेळतोय बाजिल परंतु स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपण पाहतोय प्रथमेश विषय आहेत. त्यांनी सुद्धा मात्र बाजिलची बॅटिंग खूप एन्जॉय केली नॉन स्ट्रायकिंगला उभा राहून. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज माजिद. लेफ्ट आर्म ऑर्थ विकेटने मारा करतो या ऑनसेला टर्न केला. डीपमध्ये फिल्डर सज्ज आहेत. थोडीशी खमलिंग पाहायला मिळाली परंतु एकच धाव तिथे घेतली जाईल कारण स्ट्राईक बाजिलकडे हवी होती आणि कारण बाजिल जणू काय या ठिकाणी अर्धशतकी इनिंगसाठी मात्र त्या ठिकाणी प्रयत्न तो करू शकतोय. सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी 2 गडी बाद 58 धावा. सामना होता कुठे आणि सामना मात्र गेला कुठे यालाच मात्र क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला केला आहे. कधी काय घडेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बाजिल खेळतो 40 या धावसंख्येवरती आणि त्यामध्ये अजून काही धाबा 8 होतील. फटका ऑनसेला टर्न केला डीप स्क्वेअरला कडे फिल्डर सज्ज आहेत. फिल्डिंग चांगली तिथे पाहायला मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय वेगाने धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि सहजपणे 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 45 धाबा वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या पाहिली तर 60 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र खेळाडू कक्षामध्ये तुम्ही पाहू शकाल आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कारण एक क्षण असं होतं की कुठेतरी संघ देवा लाईन्स पूर्णपणे बागफुटवरती होतं. असं वाटलं होतं की या 30-35 धावसंख्येपर्यंत संघ फक्त मजल मारू शकतोय परंतु स्कोअर कार्डवरती 60 धाबा लागल्या गेल्या. ओ अजून एक भिंगरी शॉट चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार.
सुरुवात करूया. 68 धावा की चांगल्या स्थितीमध्ये आता देवा लाईन्स आपल्याला संघ पाहायला मिळतोय. दुसरीकडे पाहू शकाल प्रथमेश चांगली साथ देतोय बाजीलला. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर सुफियान शेखचं सुद्धा येणं बाकी होतं, परंतु बाजीलला जबरदस्त खेळ आज सर्वांसमोर मात्र या ठिकाणी प्रस्थापित केलं. अकुट्ट पदाची डॉन्सला पूल केलाय. सक्सेसफुल 50 कंप्लीट. पडगा प्रीमियर लीग मधील दुसरा फलंदाज ठरला ज्याने अर्धशतकी इनिंग साकारली आणि त्या फलंदाजाचं नाव आहे बाजिल शेख. आणि त्याचमुळे मी म्हणतो की नेहमीच पकडा झेल आणि जिंग्या क्रिकेटचा खेळ. आणि 53-54 धावा त्याने आतापर्यंत जोडल्या. आणि तदनंतर आता मात्र या ठिकाणी पहिला निर्धाव चेंडू माझी छाव या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ, अतिशय सुंदर बॅटिंग. आणि या बाजीलसाठी अर्धशतकी इनिंगसाठी मानस पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज, मानस पाटोले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. फलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर या ठिकाणी 72 धावा. हो, इथं मात्र फटका खोदून काढलाय आणि काऊ कॉर्नरवरती फिल्डर सज्ज आहेत. उज्ज्वल चलार एक धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळाला. तर अशा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 74 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी 75 धावांचा लक्ष्याचा पाठलाग SG टायगर संघाला मात्र या ठिकाणी करायचा आहे. तो आव्हान इथे मात्र पेलला जाईल की या आव्हानाचं संरक्षण या ठिकाणी केलं जाईल. तत्पुरती आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करूया. SC टायगर्स विरुद्ध SK स्पोर्ट्स सापे या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. तर SC टायगर संघाचे संघनायक आलेले आहेत. SK स्पोर्ट्स सापे संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण सुद्धा त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. SK स्पोर्ट्स सापे संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण त्वरित यायचं आहे. SK स्पोर्ट्स सापे संघ आपल्याला विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच योगेश. चला बॅटर लवकरात लवकर मैदानात पाठवा. तर मैदानातील सामना आपण बघताय देवा लायन्स वर्सेस SG टायगर्स. या दोन टीममध्ये टायगर्सने टॉस जिंकला होता. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इन्व्हाइट केलं देवा लायन्सला बॅटिंगसाठी आणि देवा लायन्सने 74 धावफलकावरती लावल्या. 75चं एक मोठं टार्गेट सेट केलं मैदानावरती 5 ओव्हरमध्ये, ते म्हणजे SG टायगर्स समोर. धन्यवाद विनोद पाटील सर. आपण या ठिकाणी या नाणेफेकी संपन्न करीत आहोत. SK स्पोर्ट्स सापे आणि SC टायगर्स या दोन संघामध्ये ही नाणेफेकी आपण संपन्न करतोय. तर मी विनंती करतोय कुक्ष ग्रामपंचायतीची विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिलीप एकनाथ पाटील आपणास विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपला शुभ असते आपण ही नाणेफेकी इथे संपन्न करूया. टेल्स आणि हेड असं तुम्हाला या ठिकाणी नाम उल्लेख करायचा आहे. आणि SC टायगर संघाचे संघनायक सुदर्शन काठोले कॉल देत आहेत. हेडचं त्यांचं म्हणणं आहे आणि जशी मागणी तसं पुरवठा या ठिकाणी मिळत असताना पाहुण्यांचा आभार. विनंती करतो की आपण पुन्हा व्यासपीठाची शोभा वाढवावी. सुदर्शन जास्त आपल्याकडे वेल नाही, त्या अनुषंगाने जास्त तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार नाहीत. पहिला प्रश्न, जी पडगा प्रीमियर लीग आपण पाहत आहोत, जी मेहनत जे आपल्या सर्व सदस्यांनी केलेली आहेत त्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काही शब्द म्हणशील तू? त्या सदस्यांबद्दल, सदस्यांची मेहनत
आज मेहनत एकदम म्हणजे रंगारूपाला आलेली आहे. चांगलं कार्य करत आहेत ते. टॉस जिंकलाय, काय करणार? प्रथम फलंदाजी करू. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. साहिल, एक सामना तुम्ही गमावलाय म्हणजे हा विजय तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तर फिल्डिंग करायची आहे आणि या फिल्डिंग करता समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल 5 ओव्हरमध्ये 50-55 आतमध्ये थांबवायचा प्रयत्न असेल. आणि काय स्क्वॉडमध्ये चेंजेस वगैरे पाहायला मिळेल? थोड्या वेळामध्ये डिसाईड करू ते. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कौल SC टायगर संघाच्या वतीने लागला गेला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. तर विनंती करतोय की आपण लगेचच सामन्याला सुरुवात करूया आणि पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण जास्त वेळ खेळाडूंना एकत्रित येऊ देऊ नका, जेणेकरून जास्त वेळ मात्र या ठिकाणी खर्च होणार नाही, कारण एक सामना आपल्याला अजूनही कंप्लीट या ठिकाणी करायचा आहे. चला खेळायला सुरुवात करायची आहे, प्लीज खेळायला आपण सुरुवात करूया. मॅच होते स्टार्ट. 75चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ओपनिंग पेअर SG टायगरचे आपण बघतायत. स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी आहेत अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला आपण बघतायत महेश. असे दोन ओपनर. महेश पाटील कोण विसेल आजच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक पडगा प्रीमियर लीगची नोंदवली होती अवघ्या 14 चेंडूमध्ये, तोच महेश. प्रथमेशचा पहिला चेंडू फुल लेंथ होता. काय फिल्डिंग आहे तिथे बघा, वर्ल्ड क्लास फिल्डिंग. फाईन लेगला चेंडूला अडवताना स्वतःला झोकून दिला. तिथे कुठेतरी थोडेसे खाली बसले पण चेंडू जाऊ दिला नाही मागे. फार वेगाने चेंडू आला होता आणि त्यासाठी असे दक्ष व चतुर क्षेत्ररक्षक असणं फार गरजेचं आहे. आपण बघताय चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला आहे. अनिकेतने एकने स्ट्राईकवरती आणलेले आहे यावेळेस महेश पाटीलला. प्रथमेश एक चांगली कॉन्टेस्ट सांगेल. महेशचा रोल पुन्हा एकदा फार महत्त्वाचा असणार आहे मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये त्याची बॅट तळपली. बघूया प्रथमेश वरती विकेट. ओ वर आलाय चेंडू, जेल होईल का? कुठलाही फिल्डर तिथे मात्र इनफिल्डमध्ये नाही आला, पण डीपमध्ये एक फिल्डर तिथे तैनात होता आणि भावेश पारधीने हा झेल टिपलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण बघतायत महेश मागच्या सामन्याचा हिरो मात्र इथं 0वरती बाद होताना आपण बघतायत. हाच तर खेळ क्रिकेट आहे, ज्या हा खेळ तुम्हाला क्षणात राजा बनवतो, क्षणात तुम्हाला रंग बनवतो, कधी तुम्हाला हिरो बनवतो, कधी तुम्हाला 0 बनवतो. तर त्याला आपण एखादा फलंदाज जर बाद झाला किंवा एखादा मोठा फटका आला तर मात्र जास्त वेळ आपण एकत्रित येऊ नका. आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा थोडीशी घाई करायची आहे. बॅट्समॅन पुढचा लगेचच रेडी ठेवा, जेणेकरून वेळ लागणार नाही प्लीज. यानंतर देखील एक मॅच कव्हर करायची आहे. सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळ सूर्यप्रकाश शिल्लक असणं फार गरजेचं आहे. मैदानावरती न्यू बॅटर एंटर होतोय. यावेळेस आपण बघतोय 3ऱ्या क्रमांकावरती उज्ज्वल शेलार, मॅन फ्रॉम वाशेरी संघासाठी प्रचंड असं योगदान. संघनायकाच्या भूमिकेत त्याला अनेकदा आपण बघितलेलं आहे. एक यशस्वी कॅप्टन म्हणून हा उज्ज्वल शेलारला मी कित्येक वर्ष चिरोबा वाशेरी संघासाठी खेळताना बघितलेलं आहे. मात्र बघूया उज्ज्वलची भूमिका. पहिल्या मॅचमध्ये ते नव्हते. प्रथमेश 7 चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा फाईन लेगला जातोय. फार वेगाने गोलंदाजी करतात बघा आणि वेगाबरोबर आपण बघताय तर टप्पाही चांगला आहे. ॲक्युरेसी फार महत्त्वाची असते, नुसता स्पीड असून चालत नाही. आणि आपण बघितले पहिले 3 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत, त्यामध्ये 1 विकेट आहे, 2 धावा आहेत आणि एकूण धावसंख्या धावफलक 2. टार्गेट आपण 75चं बघतोय. 15 रन प्रत्येक ओव्हरमध्ये पाहिजे. चेसिंग रन रेट असा आहे. पण बघूया इथून आता महेश बाद झाल्यानंतर अनिकेत आणि उज्ज्वल शेलार मैदानावरती आहेत आणि या दोघांमध्ये एक भागीदारी होणं गरजेचं आहे. दोघांनी कुठेतरी जबाबदारीने खेळ करायला हवा. पण मैदानावरती प्रथमेश सारखा एक वेगवान गोलंदाज फार वेगवान गोलंदाजी करतो. हा चेंडू शॉर्ट लेगला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. वेग इतका जबरदस्त आहे की टायमिंग झालं नाही बघा. 3 चेंडू मागे आले, बॅटची एज लागून आले, त्यामुळे तुमच्या लक्षात आहे की वेग इतका जास्त की टायमिंग साधता येत नाही फलंदाजांना. पण वेगवान चेंडू तिचं टायमिंग व्यवस्थित झालं तर मग मोठे फटके खेळता येतात. पण अजूनपर्यंत प्रथमेशने ते करू दिलं नाही. केवळ 3 धावा दिलेल्या आहेत आणि त्या देखील मागे आले होते चेंडू 3 बॉल. प्रथमेश पुन्हा एकदा वेगवान चेंडू. यावेळेस मात्र त्याला उत्तर दिलंय या मोठ्या फटक्याने. इथून मात्र चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार.
धावसंख्या धावफलक होती 9. अप्रतिम स्ट्रोक आपण बघितला स्क्वेअर लेगला. आणि काय टायमिंग, मी मगाशीच म्हटलं की टायमिंग झालं तर मोठा फटका येऊ शकतो. ते टायमिंग झालं आहे, बॅट आणि बॉलमधलं संपर्क झाला आहे, व्यवस्थित मिडल झाला आहे, मोठ्या बॅक क्लिपने खेळले. आपण बघितलं की बॅटचा जो स्विंग होता किती वेगाने फिरवली ती. उज्ज्वलने इथून मात्र हा पहिला षटका ठोकलेला आहे आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या धावफलक होती 9. 75 करायचे अजूनही आपण बघितलं तर 66 धावांची अजूनही गरज आहे. बॉलिंग मार्कवर प्रथमेश, यावरचा अंतिम चेंडू, स्ट्राईकला उज्ज्वल. बघूया अंतिम चेंडूवरती काय करते. एखादा मोठा फटका आला तर रन रेट चांगला बघायला मिळेल. हा चेंडू खोलवटाप्याचा ऑन साईडला टर्न केला आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेले बघा. तिथे 2 धावा इथून पूर्ण करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण बघितलं कॉर्डिनेशन झालं ही धाव घेत असताना. आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं. धावफलकावरती बघता आपण एकूण 11 धावा झाल्यात. विजयासाठी 64 धावांची अजून करत आहे. फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. देवा लायन्स लक्षात असू द्या. आणखीन एक मॅच आपल्याला इथून पुढे कव्हर करायची आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज खरं तर आपल्याला 8 मॅच कव्हर करायच्या होत्या, पण पहिला दिवस असल्या कारणाने थोडासा उद्घाटन सोहळा पण त्या ठिकाणी पार पडताना वेळ जास्त खर्च झाला. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे प्लीज. देवा लाईन संघ जास्त वेळ आपण एकत्रित येऊ नका आणि जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. दरम्यान भावेश पारदीसाठी स्पेशली शुभेच्छा आलेल्या आहेत विशाल पाटील यांच्याकडून. धन्यवाद विशाल पाटील, आपल्यासुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात 11 झालेले आहेत आणि 64 करायचे आहेत विजयासाठी. आणि 64 करण्यासाठी 16 धावांची प्रति ओव्हर मागे आवश्यक धावगती राखावी लागेल. जी 15ची होती ती 16वरती आले, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर कुठेतरी धावा कमी आल्या त्या ठिकाणी 4 धावा. आणि त्या 4 धावा आता मात्र या 4 ओव्हरमध्ये डिवाईड झाल्या. त्याच कारणास्तव 16चा रिक्वायर्डेड आता इथून पार करावा लागेल. लक्ष जरूर कठीण आहे. 16चा रन रेट रिक्वायर्डेड राखायचा असेल तर प्रति ओव्हर मागे आपण विचार केला तर 2 मोठे फटके जरी आले, 2 ते 3 मोठे फटके, तर हा चेसिंग रन रेट मेंटेन करता येईल. बॉलिंग मार्कवर येतोय दिनेश आयवेनकडनं फॉर द विकेट. फुलटॉस स्विंग केलाय, पाठवलाय फाईन लेग च्या वरून 6. हा पहिला षटका लगावला स्वतःच्या इनिंगमधला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले 17च्या घरात. प्रत्युत्तर मिळणार, कारण समोरचा संघ देखील तितकाच बलवान आहे, बलशाली आहे. ड्राईव्ह करतात गॅपमध्ये, कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, सुंदर फटका, 4 धावा. गॅपमध्ये जणू काय आंतरराष्ट्रीय दर्जाचा फटका होता. ऑफसाईडचे फटके नेहमीच आकर्षित करतात. क्रिकेटमधलं सौंदर्य, सुंदरता दाखवत असतात. मग स्क्वेअर ड्राईव्ह असेल, अप्पर कट असेल, लेट कट असेल आणि कव्हर ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, हे सगळे फटके, त्यातला त्यात स्ट्रेट ड्राईव्ह, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर यांचा सिग्नेचर शॉट. त्या फटक्याने सचिन यांना एक ओळख दिली. आणि नेहमीच स्ट्रेट ड्राईव्ह तुम्ही टाईप केलं गुगलला किंवा यूट्यूबला, तुम्हाला सचिन तेंडुलकर यांचा स्ट्रेट ड्राईव्ह दिसेल आधी. ओ शफल झाले, इथून मात्र फटका फसलेला आहे. फलंदाज बाद होतील. अनिकेत, सारं काही अलबेल सुरू होतं. 2 सुंदर फटके सजवले होते, पण इम्प्रुव्हायझेशन क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न झाला. बॅटची एज लागली आणि अष्टांच्या मागे हा झेल टिपला गेलाय. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती. वरती दुसरा धक्का मैदानावरती लागलेला आहे.
अनिकेतने आता कुठेतरी सुरुवात केली होती आक्रमणाला, पण त्याच्या या खेळाला जणू काय दृष्टी लागली आणि मैदानावरती काय कमबॅक केले दिनेशने. खरं तर हा शॉट सिलेक्शन आपण जो बघितला, खरं तर मॉडर्न क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे फटके आपण सर्रासपणे खेळताना बॅटरला बघत असतो. शफल होणं, फटका बनवणं, फाईन लेग, स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या दिशेने खेळणं, हे तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नवीन नाही आहे. पण बऱ्याचदा हे फटके फसतातही. मैदानावरती सुरेश पारधी आलेले आहेत, मॅन फ्रॉम जांभूपाडा. सुंदर चेंडू सुरेशसाठी, एज लागले, चेंडू शॉर्ट लेगला भवऱ्यासारखा फिरतोय, त्यामुळे पटकन उचलता आला नाही फर्स्ट अटेम्पमध्ये. पण या दरम्यान आपण बघतायत एक धाव इथे स्ट्राईकला येतोय उज्ज्वल शेलार. बघूया एका बाजूला शिरोबा वाशेरी संघाचा अत्यंत टॅलेंटेड कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाड्याचा फलंदाज सुरेश पारधी. धावफलकावरती आपण बघतायत 22. चेंडू गॅप मध्ये कव्हरच्या दिशेने जाईल सीमारेषे बाहेर. आणखीन एक सुंदर फटका, 4 धावा. मित्रांनो, उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ उद्या ठीक सकाळी 9 वाजता सुरुवात केली जाणार आहे. तर रुपेश जाधव 11 आणि देवा लायन्स या दोन्ही टीमला विनंती असेल की उद्या ठीक तुम्ही सकाळी 9 वाजता या ठिकाणी आपली रिपोर्टिंग दाखवायची आहे. दुसरा सामना असेल संकल्प 11 विरुद्ध एसके स्पोर्ट्स सापे. तिसरा सामना असेल आदित्य पडगा विरुद्ध शिवशक्ती डेव्हलपर्स. तदनंतर रुपेश जाधव 11 विरुद्ध SG टायगर्स यांचा सामना असणार आहे. त्यानंतर संकल्प 11 विरुद्ध SC टायगर्स या पुढील तुम्ही सामना पाहणार आहात. आदित्य पडगा विरुद्ध श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदली, रुपेश जाधव 11 विरुद्ध बंटी स्पोर्ट बोरिवली, अमर कासने विरुद्ध शिवशक्ती डेव्हलपर्स आणि चेरोबा वाशेर विरुद्ध SC टायगर्स असे तुम्हाला उद्या सामने पाहायला मिळतील. आणि या दरम्यान आपण बघितलं योगेश एक सुंदर कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर हा लॉफ्टी ड्राईव्ह मिड विकेटची सीमारेषा क्लिअर केले. उज्ज्वल सांगतोय इथून मात्र या फटक्याने की अजूनही मॅच आम्ही सोडलेली नाही आहे, इथून आम्ही लढू, इथून कडवा प्रतिकार करू, आमच्याकडे ती क्षमता, ती ताकद आहे. धावा जरी 75 चेस करायच्या असल्या, 2 विकेट जरी गमावले असले तरी इथून हे 2 फलंदाज मात्र या मैदानावरती संघर्ष करताना दिसत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 32. तर 32 धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. अजूनही इथून 43 धावांची गरज असते विजयासाठी. आणि चेंडू किती शिल्लक आहेत बघा, 18. रिक्वायर्ड रेट 14.33, 16वरनं 14.33 वरती रिक्वायर्ड रेट आलाय. याचाच अर्थ मागचं षटक महागडे ठरले. 21 धावा आल्यात या ओव्हरमध्ये, 2 षटकार, 2 चौकार, 1 सिंगल अशा पद्धतीने षटक. पण एक विकेटही तिथे प्राप्त केली होती अनिकेतची दिनेशने. पण उज्ज्वलला कुठलाही फरक पडला नाही त्या विकेटचा. उज्ज्वल मात्र आपला नैसर्गिक खेळ या ठिकाणी खेळत असताना, दुसऱ्या बाजूने सुरेश पारधेची साथ त्याला मिळाली तरी लक्ष इथून SG टायगर चेस करू शकतो. ज्यांनी 91 धावा केल्यात त्यांना 75 धावा करण्यासाठी अडचण यायला नको. पण विसरता कामा नये समोर देवा लायन्स आहेत आणि हे लायन्स इथून मात्र रोखण्याचा प्रयत्न करतील टायगरला. आणि टायगर्स कशा पद्धतीने खेळतात बघूया. टायगर्स वर्सेस लायन्स. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालं, पण हवं ते मिळवलंय. येईल चौकार सुरेशच्या बॅटमधून. हा तर दुसऱ्या बाजूला वाघ. आणि बघूया कोण सरस ठरतोय. सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणतो, पण वाघाची दहशत काय कमी नसते. वाघ म्हटले की नुसता उच्चारला तरी पायाखालची जमीन सरकते माणसाची. पण बघूया इथून लायन्स जिंकतो की हे टायगर जिंकतात. सुरुवात या ओव्हरची चौकारने झालेली आहे. बॉलिंग मार्कवर प्रथमेश. पुन्हा स्विच हिट करायचं होतं.
नाही जमलं कारण चेंडू फार वेगाने झपकन निघालाय पडल्यानंतर बॅटने बॉलचा संपर्क नाही. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 36. अजून 39 धावांची गरज असेल विजयासाठी. बॉलिंग मार्क प्रथमेश एक्सप्रेस या ठिकाणी सुरू आहे. फार वेगवान गोलंदाजी करतायत आणि विशेष म्हणजे टप्पाही जबरदस्त आहे, दिशाही जबरदस्त आहे. हो हलक्या हाताने शेअर करतायत. यावेळेस मात्र थोडंसं डिफेन्सिव्ह अप्रोच आपण बघितला. सुरेशच्या लक्षात आलं की फार जास्त गती गोलंदाज येतोय, त्यामुळे उज्ज्वलला स्ट्राईकवरती आणलं. उज्ज्वलने प्रथमेशच्या अगेन्स्ट एक षटकार ठोकला होता आणि त्यामुळे उज्ज्वल शेलारला स्ट्राईकवरती आणलेले. बघूया उज्ज्वल शेलार आणि प्रथमेशमध्ये पुन्हा एकदा एक जबरदस्त जुगलबंदी बघायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 37. अजूनही आपण बघितलं तर 38 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 15 चेंडूत 37 झाल्यात. आता 15 चेंडूमध्ये 38 करायचे आहेत. प्रथमेश टू उज्ज्वल शेलार. फुलटॉस. यावेळेस मात्र फिल्डर आहेत या फटक्यासाठी तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो बघा खूप चांगला आहे आणि माहीत आहे प्रथमेशचं पहिले षटक जरी तुम्ही बघितलं ना, जशा प्रकारची फिल्डिंग सजवली तशाच प्रकारची गोलंदाजी झाली आहे. त्याचे पहिले 3 चेंडू 3 धावा जेव्हा आल्या तेव्हा आपण बघितलं की ते फाईन लेगला आले होते आणि त्यानंतर एक मोठा फटका जो खेळला होता तिथेही फिल्डर होता पण त्याच्या डोक्यावर न गेला होता. आणि अशी गोलंदाज फार कमी असतात. जशी फिल्डिंग सजवणं तशाच प्रकारची गोलंदाजी. बऱ्याच जागा होतं फिल्डिंग ऑफ साईडला लावली जाते आणि शॉर्ट ऑफ लेंथ फुलटॉस चेंडू फेकले जातात, त्यामुळे फलंदाज ऑन साईडला सहजतेने मोठे फटके सजवत असतात. प्रथमेश. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा वेगाने बीट केलंय. पायावरती चेंडू सुराने जाऊन आदळलाय आणि पंच या ठिकाणी सांगतायत लेग बायस. आमच्या चारही पंचांनी प्रचंड मेहनत केली आजच्या दिवसामध्ये. शानू कुरेशी सर असतील, परेश महाजन सर, शकील गुट्टी सर आणि रमेश रईस. प्रचंड अनुभव या चौघांकडे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या संपूर्ण महाराष्ट्र बाहेर जाऊन देखील जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा चांगली अंपायरिंग केलेली आहे. चांगलं काम केल्यावर आयोजक बोलवतात. अंपायरिंग हा फार मोठा पार्ट आहे. खरं तर कॉमेंटेटर नसले तरी चालतील, स्कोरिंगही कुणी करू शकतो, पण अंपायरिंग प्रत्येकाला जमत नसते. प्रथमेश उज्ज्वलसाठी हा चेंडू जाऊ दिलाय. उज्ज्वलचा अंदाज चुकलाय. उज्ज्वलला वाटलं चेंडू खूप जास्त बाहेर आहे. प्रथमेश हे षटक संपलंय. सुरुवात चौकारने झाली होती, अखेर मात्र या षटकाचा डॉट बॉलने होतोय. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 39 आणि आता मात्र 36 धावांची गरज येणाऱ्या 12 बॉलमध्ये. स्पीडअप करा प्लीज, एक मॅच अजूनही पेंडिंग आहे. चला आपण फिल्डिंग लगेच लावून घ्यायच्या, जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. चला, कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि तो सामना होणार आहे. त्यासाठी तुमचं सहकार्य असणं फार गरजेचं असेल. प्लीज बोलायला लावू नका. ही स्पर्धा आपलीच आहे आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीने कधी ताकीद देणे आम्हाला शोभणार नाही. त्यामुळे प्लीज प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखा की तुम्ही या लीगचे खरं तर घटक आहात. ही लीग आहे आपल्या पडका टेनिस क्रिकेटसाठी खरं तर ही पर्वणी आहे आणि या लीगच्या माध्यमातून आपल्याला अनेक खेळाडू सापडतील. जे यंगस्टर असतील ते इथून या लीगच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतील आणि एक चांगले क्रिकेट आपल्याला पडका टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला द्यायचं आहे. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांनी महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट तर चांगलं खेळताय तुम्ही, त्याबद्दल वाद नाही, पण शिस्तीचं पालन करा. वेळेच्या बाबतीत थोडंसं सगळ्यांनी अलर्ट राहा. माणसाने वक्तशीर असायला हवं आणि वक्तशीरपणा हीच यशाची गुरुकिल्ली असते असं म्हटलं जातात. चला मॅच स्टार्ट करा. 12 चेंडू 36, रिक्वायर्ड डेट 18. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत प्रज्वल, स्ट्राईकला सुरेश. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तिथे अपील करतायत कीपर आणि फलंदाज तिथे बाद झालेले आहेत. आपण बघू शकाल सुरेश पारधी आउटसाइड दी ऑफ स्टंप भरपूर पुढे जाऊन वाईड लाईनच्या पुढे जाऊन प्रयत्न करत होते मोठा फटका खेळण्याचा आणि अशा प्रकारे ते प्ले डाऊन होतात.
बॅट्समनही पुढचा रेडी ठेवा. न्यू बॅटर मैदानावर येतोय समीर. तर समीर दळवी, शेखर दळवी यांचे बंधुराज मैदानामध्ये आलेले आहेत आणि दोघांची आपण बघितले तर शरीरयष्टी सारखीच बघायला मिळते, पर्सनॅलिटी सारखीच आहे आणि दोघेही खूप चांगले बॅटर आहेत. बॉलिंग मार्कवर प्रज्वल, पहिल्याच बॉलवरती भलं मोठं यश. या क्षणाला ही विकेट मात्र SG टायगरचा अंत पाहणारी आहे, परीक्षा पाहणारी आहे. फुलटॉस लेग स्टंपवरती, काय फिल्डिंग आहे बघा. फिल्डिंगचा दर्जा देवा लायन्सने अगदी पहिल्या ओव्हरपासून. वाईड बॉल होता, बायच्या रूपाने ही एक धाव, 1+1 एकूण 2 धावा येतील. पण काय फिल्डिंग केली, स्पेशली मी म्हणेन 30 यार्डच्या वर्तुळामध्ये मागच्या साईडला प्रथमेश वेगाने गोलंदाजी करत होता तेव्हाही चांगली फिल्डिंग झाली. फिल्डरची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही, कदर 12th मॅन किरण होते, किरण कचरे KK. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवत असताना मगाशी आपण बघितले 2 चेंडू अडवले होते प्रथमेशच्या ओव्हरमध्ये पहिल्या. मागच्या बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा प्रज्वल. हा चेंडू लॉफ्ट केलाय, फिल्डर चेंडूच्या खाली, फलंदाज होईल बाद. चला फिल्डिंग लावायची प्लीज देवालाईन संघ. चला तुम्हाला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे, जास्त आपण एकत्रित येऊ नका. चला नवीन येणाऱ्या फलंदाजाला सुद्धा विनंती असेल की आपण थोडीशी घाई करा. आणि SC टायगर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, कारण इथून तुम्हाला एंट्री मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. SC टायगर्स संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यावं. तर न्यू बॅटर शिरताज मैदानामध्ये दाखल झालेले आहे. SG टायगर संघाचा बॅटर. 34 धावा करायच्या. हा चेंडू खूप जास्त बाहेर पिचिंग झालाय, आउटसाइड द ऑफ स्टंप. रमेश रईस सर यांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय आणि वाईडच्या आधाराने एक धाव आहे. धावसंख्या धावफलकावरती 42. अजूनही आपण बघितलं तर 33 धावांची आवश्यकता विजयासाठी. या ओव्हरमध्ये तर पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललंय. प्रज्वलने चांगली गोलंदाजी केली. हा चेंडू ड्राईव्ह करतायत, फिल्डर लॉंग ऑनवरनं आलेले आहेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरनं त्याच्या आधी येतोय, तोपर्यंत एक धाव. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 43. आता 32 धावांची गरज. तर 9 चेंडूमध्ये विजयासाठी 32. हा चेंडू फार वेगाने बॅट फिरवली होती, यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. आता 8 चेंडू 32 म्हणजे 8 चौकार इथून ठोकावे लागतील किंवा किमान 2-3 षटकार या येणाऱ्या पुढच्या बॉलमध्ये आले तर मॅचमध्ये येतील टायगर्स. टॉप आहे, झेल कोण घेणार, एकमेकांकडे बघत होते पण शॉर्ट कव्हरला झेल टिपलाय शाहिद खानने, मॅन फ्रॉम बोरिवली.
आज पुन्हा एकदा प्रज्वल. ओ पाय चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीने प्लेस केलाय ऑन साइडला बॉटम हँडच्या साहाय्याने ग्लान्स केलं आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक चौथं संपलेलं आहे. केवळ एक धाव अंतिम बॉलवरती येते. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ते आपण बघतायत 44. 31ची गरज आहे. फिल्डिंग लगेच लावा, फिल्डिंग लगेच लावा प्लीज. देवा लायन्स विनंती आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी आता 31. तसा चेंडू 31ची गरज आहे. या मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं काय कमबॅक झालेलं आहे आणि आम्हाला साहेबा मोमीन सर सांगतील की किती धावा आल्यात मागच्या ओव्हरमध्ये. आणि मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या आहेत फक्त 5 धावा आल्यात मागच्या ओव्हरमध्ये आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत सुफियान. 6 चेंडू 31ची गरज. काय सामना करेल यावेळेस मात्र हुक केलाय. झेलची शक्यता आणि तिथे झेल टिपला गेलाय. प्रथमेशने फलंदाज बाद. गडी बाद झालेले आहेत. सामना पूर्णपणे आता तो निष्ठ्यात चाललेला आहे SG टायगरच्या. कारण आपण बघितलं तर मागच्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या. तिथूनच या मॅचमध्ये देवा लायन्सने कमबॅक केला. आणि बघा मागाशी एक विक्रम प्रस्थापित झाला होता. 6 बॉलमध्ये 6 षटकार आणि तो बाजीलने तो रेकॉर्ड केला होता. 6 चेंडूत 6 षटकार. हा देखील एक खूप मोठा रेकॉर्ड आहे खरं तर. या पडगा प्रीमियर लीगमध्ये आपण बघतायत पहिल्या अर्धशतक आपण बघितलं महेश पाटीलने ठोकलं आणि 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड बाजीलने केला. 36 धावा गेल्यात 6 बॉलमध्ये आणि त्याच धावा आता मात्र डोईजड झालेल्या आहेत. आणि ते षटक आपण बघितलं 42 धावा आल्यात त्या ओव्हरमध्ये मागच्या इनिंगमध्ये जिथे 36 हॅट्रिक बॉल आहे. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा. न्यू बॅटर ऋतिक स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू यावेळेस शफल झाले होते आणि वाईड बॉलचा इशारा पंचांचा. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड आल्यात. 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले होते पण पुढचे 2 चेंडू दिशाहीन, दोन्ही वाईड. धावसंख्या 46. हा चेंडू पंच करतायत समोर. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय. लॉंग ऑफ वन फिल्डर सरकलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण बघताय सहजतेने चालत चालत ही धाव पूर्ण केली आहे. केवळ औपचारिकता इथून शेष राहिलेली आहे. आणि बघा टॉस आपण केला SK स्पोर्ट्स साफ्याने SC टायगरमध्ये. बबलू पाटील वाट बघतायत काय निर्णय येईल. पडका टेनिस क्रिकेटचा वंडर बॉय. अनेक रेकॉर्ड बबलूने नोंदवलेले आहेत या पडका टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. स्पेशली मॅन ऑफ द सिरीजच्या पुरस्कारामध्ये त्याचा रेकॉर्ड आहे. धावा फलकावरती 47. हा चेंडू ड्राईव्ह करतायत आणि हा चेंडू देखील फील्ड तरीकेने अडवत आहेत. केवळ औपचारिकता आपण नक्कीच म्हणालो आहे कारण की ही मॅच जिंकलेली आहे देवा लायन्सने. ती फॉर्मॅलिटीज आपण पूर्ण करतोय. अखेरचा चेंडू शेष आहे. हा चेंडू हवेतून गेला सीमारेषे बाहेर पण या षटकाराने विजय नाही मिळणार.
केवळ जय पराजय मधला अंतर कमी होईल आणि अशा प्रकारे लायन्सने हा सामना चेक जिंकला. चेक. तर चला लगेच आपण मैदान खाली करूया. पुढील जो सामना आहे आजच्या दिवसातील तो सामना इथे मात्र आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. तर एसके स्पोर्ट्स सापे संघ तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे आणि एससी टायगर संघ तुम्हाला लगेचच बॅटिंगसाठी तुम्हाला सलामीची जोडी आहे ती मात्र त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला देवालाईस आपण मैदान खाली करावा आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी दुसरी अर्ध शतकीय इनिंग या स्पर्धेमध्ये साकारलेले आहे अर्थात बादिल शेख ठरला आहे या सामन्यातील सामनावरील पुरस्कार पटकावणारा खेळाडू. तर बादिल आपण हा पुरस्कार करण्यासाठी यायचा आहे. आपल्यासाठी सुद्धा या ठिकाणी एकूण 1500 रुपयाचा कॅश प्राईज आमच्याकडे आलेला आहे. राहुलजी शिंदे यांच्याकडून 500 रुपये, त्याचकडनं अमर भोईर यांच्या वतीने 500 रुपये आणि मानस पाटोले याचकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आमच्याकडे आलेला आहे. चला एसके स्पोर्ट्स सापे सगळं तुम्हाला फिल्डिंग लगेच सजवायची आहे. मैदान खाली करा आपण प्लीज, कारण आजच्या दिवसातील आपण शेवटचा सामना या ठिकाणी खेळवणार आहोत. बादिली आपण मारतो मॅच स्वीकारण्यासाठी आपण या व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपण सामनावर पुरस्कार DS मागे आपणास विनंती करतो की आपण पण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी या ठिकाणी देत आहोत. बादिल शेखने अतिशय सुंदर या ठिकाणी कामगिरी केली आणि तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राईज बादिलसाठी आलेला आहे, ते सुद्धा आपण इथे देऊया. राहुल चिंदे यांच्याकडून 500 रुपये, अमर भुरी याचकडून 500 आणि मानस पाटोले याचकडून 500 रुपये. चला मैदान खाली करायचे आपण प्लीज. चला मैदान खाली करायचं आहे प्लीज. चला दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तुम्हाला फिल्डिंग तिथे मात्र त्वरित सजवायचे आहे.